पर्यावरणाचं रक्षण आणि दीर्घकालीन विचार. निसर्ग हाच खरा आधार. शाश्वत व्यवसायाचे शिवकालीन धडे. एखादा बिझनेस पुढच्या 100 वर्षांचा विचार करतो का? महाराजांनी 400 वर्षापूर्वी असा विचार केला होता. झाड म्हणजे प्रजेची लेकरं असं मानणारा हा जगातील पहिला पर्यावरणवादी राजा होता. आज आपण शिकणार आहोत सस्टेनेबिलिटी आणि लॉंग टर्म थिंकिंग. स्वराज्यासाठी आरमार उभं करण्यासाठी लाकूड हवं होतं, पण महाराजांनी कधीच फळझाडं तोडू दिली नाही. रयतेने ही झाडं कष्टाने लावली आहेत, त्यांना तोडणं म्हणजे प्रजेला छळणं आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. महाराजांनी केवळ वाळलेली किंवा गरजेची झाडं तोडण्याची सक्त आज्ञा दिली होती. बिझनेसमध्ये आजचा नफा पाहताना भविष्यातील संसाधनांचा बळी देऊ नका. यालाच ESG किंवा सस्टेनेबिलिटी म्हणतात. जर तुम्ही पर्यावरणाला किंवा समाजाला ओरबाडून बिझनेस करत असाल तर तो जास्त काळ टिकणार नाही. निसर्गाशी जुळवून घेणारा बिझनेसच अजेय ठरतो. केवळ क्वार्टरली रिझल्ट पाहू नका, जनरेशनल इम्पॅक्ट पहा. तुमच्या व्यवसायाचा समाजावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतोय? जो निसर्गाचा आदर करतो, निसर्ग त्याचं साम्राज्य जपतो आणि जोपासतो. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पर्यावरणासाठी काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा.